कविता हा शब्दांचा खेळ नसून त्यामागे अनुभव, कठोर परिश्रम असतात, असंही मल्लिका यांनी नमूद केलं. नव्या कवितेबाबत त्यांनी प्रत्येक प्रवाहाचं एक वेगळेपण असतं या शब्दात समाधान व्यक्त केलं. मला असं वाटतं काय माहिती का, की चारोळ्या म्हणा किंवा हायकू म्हणा किंवा कुठलेही हे जे संकेत आहेत, हे ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कविता कसं म्हणता, तुमच्या कवितेत आशय काय आहे आणि तुम्ही कुठल्या अर्थानं म्हणताय त्याला महत्त्व आहे. आणि तसं पाहता म्हणजे मी स्वतः ह्याच्या विरुद्ध आहे, की तुम्ही एका विशिष्ट पिरियडसाठी, की कॉलेजमधले फुलपंखी दिवस आहेत आणि त्याच्यातल्या कुठल्या तरी तरुणीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी कविता करता, किंवा जसं पुढे आणखीन जायचं आहे मग स्टेपिंग स्टोन म्हणून तुम्ही कविता वापरता. असं नाही आहे. कविता इतकी सोपी नाही आणि सहज नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला जळलं पाहिजे. म्हणजे हृदय तुम्हाला जेव्हा त्रास देतं तेव्हा ती खरी कविता जन्माला येते असं मला वाटतं. आणि मी त्या अजून कसाला लागले, पणाला लागले असं मला वाटत नाही. पण तरी मला वाटतं की कविता लिहिणं म्हणजे हे प्रेमा इतकंच दाहक आहे, की तुम्ही ते सगळं आगीचं समुद्र पोहून जाता आणि मग तुम्हाला कुठेतरी कविता मिळते असं मला वाटतं. तो प्रयोग करण्यासारखं नवीन नवीन प्रयोग तुम्ही करा, पण ते इतकं सहज सोपं नाही आहे की जस्ट तुम्ही एखाद्या प्रासंगिक तात्कालिक ह्याच्यासाठी तुम्ही कवितेचा वापर कराल आणि सोडून द्याल. कवितेला इतका ते प्रोत्साहन म्हणजे सिरियसली घेतात, गंभीरतेने घेतात, आयुष्याला गंभीरतेने घेतात. ही नवीन पिढी आहे संपूर्ण, ती जास्त मोकळी आहे आणि जास्त आयुष्याकडे सरळ बघणारी आहे. आणि त्यामुळे त्यांचे जे व्ह्यूज आहेत, बघण्याचे दृष्टिकोन आहे, तो एका कवी इतकाच सरळ, साधा आणि सरळ असं म्हणजे आक्रमक असा आहे. आणि ही फार आश्वासक गोष्ट वाटते मला स्वतःला. या काव्योत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांनी लावलेली उपस्थिती. तर एक अभिनव प्रयोग म्हणून हॉलच्या प्रवेशद्वाराजवळच मुक्त मंच आविष्कार हा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता आणि मुक्त मंचावर मान्यवर कवींच्या निरनिराळ्या कविता सादर केल्या गेल्या. तू मला छानशी पिसं लावून दिलीस मेणाची, तू मला छानशी पिसं लावून दिलीस मेणाची, जनात नाचण्यापुरती. तरी मी उन्हात खेळ मांडले आहेत. शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ वाटते. बेघर पारवे कसे बेधडक सूर्याला सामोरे जातात. कितीही जपलेल्या नीतिमान अंधाराला गर्दीत अल्लडचरे पडतातच. आणि तरीही अकारण माणसांच्या विकसित आणि तरल भाषांचं स्तोम माजत राहतं. मी इथे आज काही मेघना पेठेंच्या कविता मुक्त मंचावर स्वतः त्याचं वाचन केलेलं आहे. माझा तो प्रांत नाही तरी पण खूप बरं वाटलं. थोड्याफार वेळासाठी आपणही कवयित्री झाल्यासारखं वाटलं. कित्येक कवींची नावं देखील आमच्या पिढीला माहिती नाही आहेत. या उत्सवामुळे बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती मिळते. एक अतिशय उत्साही असं वातावरण इथे आहे. क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो असं मला वाटतं. तेव्हा असे उत्सव आणखीन असावेत असं मला वाटतं. या काव्योत्सवामुळे सुद्धा असं झालं आहे की या म्हणजे माझ्यासारख्या एजमधल्या मुलांना एवढं म्हणजे हे इंट्रोडक्शन आहे सॉर्ट ऑफ, की माहिती म्हणजे खूप कवींची नावं नुसती ऐकली आहेत किंवा काहींची ऐकलीही नाही आहे. त्यांच्या कविता ऐकणं, त्यांना पाहणं, त्यांच्या तोंडून ते ऐकणं आणि म्हणजे एक चांगली संधी मिळाली की परफॉर्म करायला. कारण मी काय कविता करत नाही, त्यामुळे मी कधी कविता माझ्या करून म्हणणं हे पॉसिबल नाही आहे. पण कोणाच्या तरी कविता आपण समजून त्या दुसऱ्यांपर्यंत पोचवणं हा अनुभव खूप छान होता. तसंच इथे पुस्तकांचा स्टॉल सुद्धा उभारण्यात आला होता, ज्याला पुस्तकप्रेमींनी भली मोठी गर्दी केली होती. आणि अशा तऱ्हेनं 10 दिवस चाललेली काव्य संध्या रसिकांच्या आणि दर्दींच्या प्रेमानं उत्स्फूर्त गाजली. आणि आता मानसीचा सल्ला. तुमची उंची जर मध्यम असेल तर उभ्या डिझाईनचे कपडे वापरा. शक्यतो मोठ्या डिझाईनचे कपडे वापरू नका. साडी ब्लाऊज किंवा सलवार कमीज शक्यतो डार्क रंगाचे आणि एकाच शेडचे असावेत, म्हणजे उंची वाढल्यासारखी वाटते. आता आपली भेट उद्या. नमस्कार.